हे गाईज, हाऊ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण परीक्षेत नेहमी विचारली जाणारी राज्यघटनेतली जी कलमं आहेत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल्स जे सतत एक्झाममध्ये रिपीट होतात, सतत विचारली जातात, ती आज आपण आर्टिकल्स, महत्त्वाचे फक्त आर्टिकल्स आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ओके, म्हणजे येणारी जी एमपीएससीची अपकमिंग कंबाईंड प्री एक्झाम असणार आहे, तसंच एमपीएससी मेन्स एक्झाम असणार आहे, त्याच्यासाठी ही आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत. सो लेट अस स्टार्ट. सर्वात महत्त्वाचं आर्टिकल म्हणजे जे की आपण 42व्या 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार आपण ते राज्यघटनेमध्ये ऍड केलं. ते आर्टिकल म्हणजेच कलम 51 अंतर्गत आपण 42व्या घटनादुरुस्ती अंतर्गत राज्यघटनेमध्ये आपण मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. आणि ही जी मूलभूत कर्तव्यांची जी शिफारस होती, ती शिफारस सरदार सुवर्ण सिंग कमिटीनं केली होती. त्याच्यानुसार आपण 10 ड्युटीज म्हणजे 10 कर्तव्य आपण 42व्या घटनादुरुस्ती अंतर्गत राज्यघटनेमध्ये ऍड केली. आणि जे 11वं कर्तव्य आहे, ते 11वं कर्तव्य आपण 2002च्या 86व्या घटनादुरुस्ती अंतर्गत आपण 11वं कर्तव्य राज्यघटनेमध्ये कलम 51 अंतर्गत ऍड केलं. आणि हे जे मूलभूत कर्तव्य आहेत, ते आपण USSR म्हणजेच रशियाकडून घेतलेले आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचे आर्टिकल्स म्हणजे जे की राज्यपालास राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या विशेष जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी म्हणजे त्या राज्यपालांना त्या राज्यासाठी काहीतरी विशेष जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्या विशेष जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घटनेमध्ये त्या राज्यांसाठी काही कलमांतर्गत विशेष तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. ती कलम कोणत्या आहेत ते पाहूया. तर कलम 371 अंतर्गत महाराष्ट्र व गुजरातसाठी राज्यपालाला विशेष तरतूद करण्याची अनुमती दिलेली. तर महाराष्ट्रासाठी विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना, तसंच गुजरातसाठी सौराष्ट्र व कच्छसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. ओके, नंतर कलम 371A अंतर्गत कोणत्या स्टेटला प्रोव्हिजन करून ठेवलेली? तर नागालँड. ओके, कलम 371B आसाम. ओके, लक्षात ठेवा, आसामसाठी आदिवासी, तिथला जो राज्यपाल आहे तो आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी कोणतीही तरतूद करू शकतो. नंतर 371C हे मणिपूरसाठी विशेष तरतूद केलेली आहे. ओके, मणिपूर राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तिथला राज्यपाल विशेष तरतुदी करू शकतो. नंतर 371D जे आर्टिकल आहे ते आंध्र प्रदेश किंवा तेलंगणासाठी, या दोन्ही राज्यासाठी आता विशेष तरतुदी म्हणून आर्टिकल 371D मध्ये त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच 371E जे आहे ते आंध्र प्रदेशासाठी एक सेंट्रल युनिव्हर्सिटी तर राष्ट्रपतींच्या अंतर्गत राज्यपाल स्थापन करू शकतो. तर आता हे आर्टिकल्स लक्षात कसे ठेवायचे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NA म्हणजे नॉट ऍप्लिकेबल. NA म्हणजे नागालँड, म्हणजेच N फॉर नागालँड, A फॉर आर्टिकल 371A, NA नागालँड. BA आसाम. ओके, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, CM मणिपूर. DTA म्हणजेच आर्टिकल 371D तेलंगणा, आंध्र प्रदेश. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं रट्टा मारता येईल त्या पद्धतीने ह्याच्यावर रट्टा मारा, कारण ही आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत. नंतर 371F अंतर्गत सिक्कीम राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, FS. तसंच 371G नुसार मिझोरमसाठी, 371H नुसार आंध्र प्रदेशासाठी, 371I नुसार गोव्यासाठी, तर 371J नुसार कर्नाटकासाठी विशेष तरतुदी करण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. ओके, या आर्टिकलमध्ये तुम्हाला जसं शिव्या देऊनही आर्टिकल लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही शिव्या देऊनही आर्टिकल्स लक्षात ठेवा, कारण आपल्याला फक्त एक्झाममध्ये येणं महत्त्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो, आता आपण एक्झाममध्ये सतत विचारली जाणारी घटनात्मक संस्था आणि आयोग यांच्या जी कलम आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट ते पाहूया. तर कलम 76 अंतर्गत भारताचे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे महान्यायाधीशांची नेमणूक करतात. म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाची जी तरतूद आहे ती कलम 76 मध्ये करण्यात आलेली आहे. तसंच कलम 148 अंतर्गत भारताचे नियंत्रक व महालेखापाल म्हणजेच कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर या कॅगची जी तरतूद आहे ती कलम 148 मध्ये करण्यात आलेली आहे. नंतर कलम 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच
ॲडव्होकेट जनरल इन स्टेट म्हणजेच मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल काय करतो तर कलम 165 अंतर्गत राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करतो. आता सर्वात महत्वाची कलम जी की आपण 73व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत ऍड केलेली आहेत. ओके, तर ती कलम कोणती तर कलम 243I जे की राज्य वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करेल म्हणजे स्टेट फिनान्स कमिशन. व्यवस्थित लक्षात ठेवा. 243I राज्य वित्त आयोग, तसंच 243K राज्य निवडणूक आयोग स्टेट इलेक्शन कमिशन. स्टेट इलेक्शन कमिशनची जो त्याचा आयुक्त असतो त्या आयुक्ताची नेमणूक कोण करतं तर राज्यपाल करतो, पण त्याची बडतर्फी कोण करतो तर राष्ट्रपती करतो. व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर 243ZD अंतर्गत जिल्हा नियोजन समिती म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची स्थापना करण्यात येते. नंतर 243ZE अंतर्गत महानगर नियोजन समिती म्हणजेच मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी. इथे एक लक्षात ठेवा की आपले जे नीती आयोग आहे प्लॅनिंग कमिशनच्या जागी आलेले नीती आयोग आणि NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल ह्या ज्या बॉडी आहेत त्या घटनात्मक बॉडी नाहीत, पण जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती या ज्या आहेत ते या घटनात्मक संस्था आहेत, घटनात्मक बॉडी आहेत. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. 243ZD जिल्हा नियोजन समिती तर 243ZE महानगर नियोजन समिती. नंतर जे कलम 263 आहे या 263 अंतर्गत आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात येते म्हणजेच इंटरस्टेट काउन्सिल. व्यवस्थित लक्षात ठेवा, इंटरस्टेट काउन्सिल ही घटनात्मक बॉडी आहे. ओके, नंतर आर्टिकल 280 म्हणजेच कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना कोण करतं तर राष्ट्रपती करतात. ओके, तर आता सध्या 14वा वित्त आयोग चालू आहे YV रेड्डी यांच्या अंतर्गत. तर तो वित्त आयोग जो आहे तो 280 कलमांतर्गत राष्ट्रपती स्थापन करतात. तसंच कलम 315 जे आहे ते संघ लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोगाशी संदर्भित आहे. ओके, तर नंतर कलम 324 भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इंडियन इलेक्शन कमिशन. ओके, तर नंतर जो अनुसूचित जाती आणि जमाती आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासाठी कलम 300 अंतर्गत त्याची स्थापना करण्यात येते आणि 338A अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजेच जी 89वी घटनादुरुस्ती होती 89व्या घटनादुरुस्ती अंतर्गत आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांचं या दोन बॉडी आपण काय केलेत सेपरेट केलेले आहेत आणि त्यांना सेपरेट असे आर्टिकल प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे 338 अंतर्गत अनुसूचित जाती आयोग आणि 338A अंतर्गत अनुसूचित जमाती आयोग. तसंच 350B हे जे कलम आहे ते स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीजसाठी आपण त्याची तरतूद केलेली आहे. तर मित्रांनो ही एक्झामच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची आर्टिकल्स होती. बाकी राहिलेली आर्टिकल्स आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना ज्यांची तुम्ही खरंच केअर करता अशा मित्र आणि मैत्रिणींना हे लेसन शेअर करायला प्लीज विसरू नका. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. ओके, सो थँक यू फॉर वॉचिंग दिस लेसन. हॅव अ गुड डे.